आज सकाळ-सकाळी घरातलं इतकं प्रसन्न वातावरण, या वातावरणाचं कारणही तुम्हाला माहिती आहे, आज आहे अक्षय तृतीया आणि माझ्या व माझ्या परिवारातर्फे तुम्हाला अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आता इतके छान-छान आयटम तर बनवलेत, पण यामध्ये ना मला थोडीशी नाराजगी या गोष्टीत होती, कारण गावाकडे पुरणपोळीशिवाय हा सण मानलाच जात नाही. पण पुरणपोळीचा घाट मला तर येत नाही. मी कितीही सुगरण असली ना, तरी पुरणपोळ्या बनवायला मात्र मी खूप घाबरते. पण आजच्या या सणाला मी पुरणपोळी जरी बनवली नसेल ना, तरीसुद्धा मी इतकं छान असं स्वयंपाक केलाय ना आणि त्यामागची मेहनतही मी तुमच्यासोबत शेअर केली. सर्वात आधी तर मी भात आणि पातोड्यांची भाजी करून घेतली. त्यानंतर कढईत तेल तापलं होतं. त्यामध्ये लगेच कुरडई आणि पापडही तळून घेतले. माझ्या सासूबाईंचं म्हणणं असं आहे, की जे आपण फ्रेश तेल कढईत टाकतो ना, त्यामध्ये सगळ्यात आधी पापड आणि कुरडई तळून घ्यायची, कारण ते पापड खूप छान फुलतात. आणि हे बिवड्या ज्या आहेत ना बाजरीच्या, त्या यंदा बनवल्यात. खरंच इतक्या छान झाल्यात ना. आता इकडे मी लगेच गरमागरम पुऱ्या पण काढायला घेतल्यात. आता मी गोल पुरी काही बनवत बसली नाही, कारण खूप जास्त क्वांटिटीत मला बनवायचं होतं. त्यामुळे पटपट मी इकडे समोसा पुऱ्याच करून घेतल्या. त्यानंतर ना मी भज्यांचं पीठ कालवूनच ठेवलं होतं ऑलरेडी. इकडे पुऱ्या लगेच गरमागरम झाल्यावर सगळ्यात शेवट मी भज्यांचे घाणे काढले, कारण का भजी जेवढी गरम असतील ना, तेवढीच खायला छान लागतात. आता ही कांदा भज्यांचा वास तर इतका छान सुटला होता ना, खरंच पण टेस्टी पण तेवढेच झाले होते. छान कांदा भजी काढली आणि इकडे मी एकच गोष्टीचा आळस केला, तो म्हणजे रस मी घरी बनवला नाही. कारण आमच्या इथे डेअरीवर सध्या तरी आमरस खूप छान मिळतोय, जो की आंब्याला फेल करेल इतका सुंदर. मस्त असे ताट केले. त्यानंतर सगळेजण आम्ही जेवायला बसलो. खरंच फॅमिलीसोबत कोणतेही क्षण, कोणताही सण असू द्या, खरंच खूप छान मानला जातो. आता तुम्ही अक्षय तृतीयेला काय-काय बनवलं होतं हेही मला कमेंटमध्ये सांगा. सोबत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.